भंडारा जिल्ह्यातील दिघोरी गावाने शनिवारी पुन्हा एकदा आपल्या परंपरेचा मोठा जल्लोषात आणि उत्साहात जागर केलाय। बैलपोळ्याच्या पाडव्याला म्हणजेच तान्हा पोळ्याला गावात मारबत आणि बडगे काढण्याची 118 वर्षाची परंपरा आहे। 1907 मध्ये सुरू झालेली ही परंपरा आजही गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे टिकून आहे। शनिवारी सकाळपासूनच गावभर उत्साहाचं वातावरण होतं। गावातील शिवमंदिरात विविध वार्डमधून तयार झालेल्या मारबती एकत्रित आणण्यात आल्या। त्यानंतर तंटा भिल्ल व दांडपट्ट्यांचे पूजन करून भव्य मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली। सरपंच विजय खोब्रागडे, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामपंचायतच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। गुलालाची उधळण, ढोल ताशाचा गजर घेऊन जागे मारबत अशा आरोळ्या, डीजेच्या तालावर थिरकणारे तरुण, विविध सोंग वठवणारे कलाकार आणि रंगीबिरंगी मारबतीच्या प्रतिमांमुळे गावात उत्साहाचा महासागर उसळला होता। गावातील गुजरी चौकात जवळपास 25 ते 30 मारबती एकत्र आल्या। तेथे सरपंचांनी पूजन करून मिरवणुकीला सुरुवात केली। मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतून नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली होती। डीजेच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीत प्रत्येक वार्डाची मारबत एकापेक्षा एक आकर्षक होती। सामाजिक संदेश देणारे बडगे आणि मारबती विशेष आकर्षण ठरलाय। भ्रष्टाचार, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण अशा विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या प्रतिमांनी लोकांचं लक्ष वेधलंय। मिरवणुकीच्या समारोपानंतर टी पॉइंटवर मारबतीचं दहन करण्यात आलंय। सायंकाळी तान्हा पोळा व पारंपरिक तमाशाचं आयोजन करण्यात आलं होतं। गावकरी, महिला, पुरुष, तरुण आणि लहान मुले सर्वांनी या उत्सवात उत्साहानं सहभाग घेतलाय। या उत्सवातून गावकऱ्यांचं सामाजिक एकोप्याचं नव्हे तर परंपरेबद्दलची निष्ठा आणि श्रद्धाही अधोरेखित झाली। कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। परिणामी मिरवणूक कोणताही अडथळा विना पार पडली आहे। दिघोरीतील हा सोहळा केवळ धार्मिक परंपरेचा नव्हे तर सामाजिक एकात्मतेचा जिवंत नमुना ठरलाय। गावकऱ्यांच्या उत्साहाने परंपरेची उज्ज्वल परंपरा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केलाय। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता सुधीर शिवणकर, भंडारा।